नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या YouTube चॅनेलवर स्वागत करत आहे. आता आपल्याला जमिनीचे आणि प्रॉपर्टीचे व्यवहार करणं अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता आपल्या व्यवहारांची हमी सरकार स्वतः देणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार एका अतिशय ऐतिहासिक कायदा करण्याच्या अतिशय जवळ आलेला आहे. आणि या कायद्यामुळे भविष्यात जमीन किंवा फ्लॅट खरेदी करताना हा प्लॉट किंवा ही जमीन याचा नक्की मालक कोण आहे याचे प्रश्न आपल्याला पडणार नाही, किंबहुना ते प्रश्न संपुष्टात येतील. होय मित्रांनो, तर या कायद्याची आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि हा कायदा लागू झाला तर मालमत्तेच्या व्यवहारात नेमकी काय क्रांती होणार आहे तेही आपण बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकनही दाबावं आणि लाईक आणि फॉरवर्ड बटनने दाबावं, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ यापुढेही पाहायला मिळतील. आज आपण विचार केला तर 7/12 उतारा असूनही तुम्ही अंतिम मालक होत नाही. बनावट कागदपत्रांचा सुळसुळाट झालेला आहे. कोर्टाच्या खटल्यांमध्ये आपण अडकतो, वारसा हक्काच्या वादांमध्ये अडकतो आणि या सगळ्यांच्यामध्ये आपली जी संपत्ती असते त्याचा आपण उपभोगही घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कारण आज भारतात आणि महाराष्ट्रात जमिनीची नोंदणी प्रिझम्पटिव्ह टायटल सिस्टीमवर चालते. याचा अर्थ काय? तर तुमच्या नावावर 7/12 उतारा, मालमत्ता पत्रक किंवा सेल डीड असली तरी सरकार 100% हमी देत नाही की तुम्हीच अंतिम मालक आहात म्हणून. मग काय होतं की एकाच जमिनीवर अनेकांचे दावे होतात, बनावट कागदपत्र तयार होतात, वारसांमध्ये वाद होतात, कोर्टात वर्षानुवर्षे खटले चालतात आणि जमीन खरेदी करणारा माणूस कायम भीतीत राहतो. म्हणूनच आज प्रॉपर्टी लॉयर्स कडून टायटल सर्च घ्यावी लागते. 30-40 वर्षाची ही कागदपत्र आपल्याला तपासावी लागतात. पण आता सरकार म्हणत आहे की ही जबाबदारी नागरिकांवर नाही, तर ही जबाबदारी सरकारवर असावी. या नवीन कायद्यानुसार महाराष्ट्र सरकार कन्क्लुझिव्ह टायटल सिस्टीम आणणार आहे. म्हणजे काय? एकदा सरकारने प्रॉपर्टी कार्डवर तुमचं नाव अंतिम मालक म्हणून नोंदवलं तर त्या मालकीची सरकारी हमी असेल. होय, ओनरशिपची जबाबदारी आणि खात्री यापुढे सरकार देणार आहे. या कायद्यानुसार मॅन्डेटरी डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. प्रत्येक जमिनीला आणि मालमत्तेला एक अधिकृत डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये असेल मालकाचं नाव, क्षेत्रफळ, सीमारेषा, त्या प्रॉपर्टीवर झालेल्या व्यवहारांचा इतिहास, सरकारी व्हॅल्युएशन, जीआयएस मॅपिंग, डिजिटल आयडेंटिटी नंबर, म्हणजेच भविष्यात कागद हरवले तरी मालकी तुम्हाला सिद्ध करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट गॅरंटेड ओनरशिप, हा या कायद्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हा या कायद्यात सगळ्यात झालेला महत्वाचा मोठा बदलही आहे. आज तुमच्याकडे कागद आहेत एवढंच मानलं जातं. उद्या सरकार तुम्हाला मालक म्हणून हमी देईल. म्हणून फसवणूक कमी होईल, डुप्लिकेट सेल कमी होतील, बोगस दस्तऐवज रोखले जातील, कोर्टातील जमीन वाद कमी होतील. प्रॉपर्टी व्हॅल्युएशन आता प्रॉपर्टी कार्डवरच तुम्हाला पाहायला मिळेल. आज अनेक लोकांना मार्केट व्हॅल्यू, रेडी रेकनर आणि ऍक्च्युअल सरकारी व्हॅल्युएशन याबाबत गोंधळ असतो. पण आता प्रॉपर्टी कार्डवरच सरकारी मूल्यांकन आपल्याला मिळणार आहे. याचा फायदा बँक लोन सुलभ होईल, स्टॅम्प ड्युटीबाबत स्पष्टता येईल, अंडर व्हॅल्युएशन कमी होईल, ब्लॅक मनी व्यवहारांवर नियंत्रणही येणार आहे आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे काय ते आपण बघूया. तर हा कायदा विशेषतः एनआरआय लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. कारण परदेशात बसूनही व्यक्ती आपल्या मालमत्तेची माहिती ऑनलाईन पाहू शकेल, ओनरशिप व्हेरीफाय करू शकेल. कोणी बनावट व्यवहार केला तर विदेशातील एनआरआयला ते लगेच कळू. फ्लॅट ओनर्ससाठी म्हणजे फ्लॅटच्या मालकांच्यासाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड इश्यू केलं जाणार आहे आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. कारण आज अपार्टमेंट घेतल्यावर, टॉवरमध्ये फ्लॅट घेतल्यावर आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की माझ्या फ्लॅटचा स्वतंत्र प्रॉपर्टी रेकॉर्ड आहे तरी कुठे? म्हणून सरकार आता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड्स आणणार आहे. म्हणजे एका इमारतीतील प्रत्येक फ्लॅटचा स्वतंत्र डिजिटल ओनरशिप रेकॉर्ड तयार होईल. यामुळे रिडेव्हलपमेंट सोपी होईल, सोसायटी डिस्प्यूट्स कमी होतील, फ्लॅट ट्रान्सफर्स वेगवान होतील, इंडिव्हिज्युअल ओनरशिप देखील स्पष्ट होईल. या कायद्यामुळे सामान्यांचे देखील खूप मोठे फायदे होणार आहेत. एक, जमीन खरेदी सुरक्षित होईल. दुसरं म्हणजे सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक सुरक्षितता तुम्हाला मिळेल. लोकांना सतत भीती असते की उद्या कोणी क्लेम केला तर काय होईल? पण सरकारी हमीमुळे ही भीती मोठ्या प्रमाणावर कमी होईल. कोर्टातील खटले देखील कमी होतील.
महाराष्ट्रात हजारो सिव्हिल सूट्स जमीन वादांमुळे प्रलंबित आहेत. हा कायदा लागू झाला तर टायटल डिस्प्यूट्स कमी होऊ शकतात, म्युटेशन डिस्प्यूट्स कमी होऊ शकतात, म्हणजे फेरफारासंबंधीचे वाद कमी होऊ शकतात. डुप्लिकेट ओनरशिप देखील, त्या क्लेम्स देखील थांबतील. बँक लोन देखील पटकन मिळेल. आज बँका टायटल व्हेरिफिकेशनसाठी खूप वेळ घेतात, पण सरकार गॅरंटेड टायटल देणार असल्याने होम लोन, मॉर्टगेज, बिझनेस लोन यांची प्रक्रिया वेगवान होऊ शकेल. भ्रष्टाचारावर देखील नियंत्रण येण्याची शक्यता आहे. जेव्हा संपूर्ण लँड रेकॉर्ड्स डिजिटल आणि ट्रान्सपरंट होतील, तेव्हा मिडलमॅन कल्चर हे कमी होऊ शकेल. अर्थात हा कायदा आल्यामुळे सगळं सुरळीत होईल असं मानणं देखील भाबडेपणाचं ठरेल. कारण काही संभाव्य अडचणी देखील या कायद्यामुळे निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, प्रत्येक मोठ्या सुधारणेबाबत काही आव्हानेही आपल्याला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, जुने रेकॉर्ड जर चुकीचे असतील तर काय? गाव पातळीवर बाउंडरी डिस्प्यूट्स असतील तर काय? अँसेस्ट्रल प्रॉपर्टीजमध्ये ऑब्जेक्शन्स कसे हाताळले जातील? गरीब आणि ग्रामीण लोकांना डिजिटल प्रणाली वापरता येईल का? म्हणून इम्प्लिमेंटेशन हा सर्वात महत्वाचा भाग असेल या कायद्याचा. जी कशी होते ते पाहणं हे खूपच रंजक ठरेल. हा कायदा का ऐतिहासिक आहे? तर हा कायदा फक्त जमीन नोंदणीबद्दल नाही, तर भारतातील प्रॉपर्टी ओनरशिप कल्चर बदलण्याचा प्रयत्न आहे. आजपर्यंत नागरिक सरकारला मालकी सिद्ध करत होते, परंतु उद्या सरकार नागरिकांना जमिनीच्या आणि संपत्तीच्या मालकीची हमी देणार आहे. जर हा कायदा योग्य पद्धतीने लागू झाला, तर महाराष्ट्रातील प्रॉपर्टी सिस्टीममध्ये हा सर्वात मोठा बदल ठरू शकतो. जमीन व्यवहार अधिक सुरक्षित होतील, लिटिगेशन्स कमी होतील, फ्लॅट ओनर्सला स्पष्ट अधिकार मिळतील आणि डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने एक मोठं पाऊल पडलेलं असेल. तर मित्रांनो, आजपर्यंत लोक म्हणायचे, जमीन घेताना 100 वेळा विचार करा. पण कदाचित भविष्यात यापुढे लोक म्हणतील, की गव्हर्नमेंट गॅरंटेड प्रॉपर्टी आहे, आता व्यवहार सुरक्षित आहे. तर मित्रांनो, ही होती या कायद्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेमके काही प्रश्न असतील तर त्याविषयी लिहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.